नमस्कार मंडळी. काल तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही गावी चाललो आहोत लग्नासाठी. तर रात्री ताईकडेच मुक्काम केला आणि मग सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही इथे लग्नाला जाण्यासाठी निघालो आहोत. पुण्यातून पुन्हा पुढे 3-4 तासांचा 4-4.5 तासांचा रस्ता असेल आणि सकाळी सकाळी लवकर निघालो ना तर ट्रॅफिक होत नाही, म्हणून मग आम्ही लवकरच निघालो. आता ही सकाळची 6:30ची वेळ असेल. आम्ही 5 वाजताच उठलो, आंघोळ वगैरे केल्या आणि मग इथे सगळं ट्रायल चालू आहे बघा. ताई म्हणते हे घाल, नेकलेस किंवा गळ्यातलं कुठलं असेल ते हे घाल, ते घाल, असं सुरू आहे. आणि जोपर्यंत तिचं समाधान होत नाही ना तिचं हे चालूच असतं. म्हणजे ती स्वतः नटण्यापेक्षा जास्त मला नटवण्यात तिला इंटरेस्ट असतो आणि हे नेहमीच आहे अगदी लहानपणापासून. आणि मला असं वाटतं प्रत्येक घरात हे असंच असेल. जिथे 2 बहिणी असतात ना, मोठी बहीण सतत छोट्या बहिणीला मदतच करत असते. तुमचा याबद्दल काय अनुभव आहे मला नक्की सांगा कमेंट करून. आता इथे बघा ज्वेलरी सिलेक्शन झालं होतं, पण परत तिचं म्हणणं होतं की नाही ह्याच्यापेक्षा हे छान दिसतंय, तर पुन्हा ते काढून हे केलं. आणि हेअरस्टाईल म्हणाल तर एकदम अशी काही भारी केली नव्हती, पण म्हटलं फ्रंट हेअरस्टाईल आहे ते करून जाऊया आणि बॅक साईडला केस तर सुट्टेच ठेवायचे आहेत. मग ते बघू मग पुढे गेल्यानंतर, कारण इथूनच जर असं गेलं तर 4 तासाचा प्रवास आणि मग पूर्ण अवतार होऊन जाईल. तर आता ऑलमोस्ट रेडी झालेलो आहोत तिघी पण. आई पण आहे इथे. तर हे आहे माझ्या आजोळी आहे लग्न, माझ्या मामाच्या नातीचं लग्न आहे. आता 7:15 होत आले आहेत आणि आता आम्ही निघालो खाली जायला. ऑलमोस्ट सगळे डन रेडी झालेले आहोत आणि खूप वेळ लागतो आणि एकाच ठिकाणी सगळ्यांचा गोंधळ म्हटला ना तर बराच वेळ लागतो. तर आता इथे बघा फायनली हे मी सिलेक्ट केलेलं आहे घालण्यासाठी, म्हणजे ताईने केलेलं आहे आणि ती पण रेडी झालेली आहे, आई पण रेडी आहे. चला निघूया. प्रवासात निघताना काय काय घ्यायचं सोबत? बडीसोप आहे, याच्यात ओवा आहे आणि लवंग. जरा पुढे गेल्यानंतर आम्ही गजरे वगैरे घेतले, कारण मग लग्नाच्या ठिकाणी गजरा भेटतोय नाही भेटतोय आणि गजरे लावल्याशिवाय काही लुक पूर्ण होत नाही. 20 रुपयाला एक असा होता, पण 200 रुपयाची त्याने मला 11 गजरे दिले, एक फ्रीमध्ये दिला. तर सकाळची वेळ आहे बघा, सूर्यनारायणाचं दर्शन सुंदर असं झालं आज सकाळी सकाळी. आणि जात असताना ना आमचं असं चाललं होतं की आपण खूप लवकर जाऊ, 10-10:30ला म्हणजे पोहोचू ऑलमोस्ट. तर एवढं लवकर जाऊन तरी काय करायचं, कारण 2:30चं लग्न होतं. आता हा एरिया कोणाकोणाला माहिती आहे मला सांगा कमेंट करून. हे मगरपट्टा आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे, खूप फेमस आहे मगरपट्टा. तुम्ही कधी या साईडला गेला आहात का? तर जात असताना आमचं असं ठरलं की आपण थेऊरला जाऊया, कारण तिथून ऑन द वेज होतं, तर मग आपलं गणपती बाप्पांचं दर्शन पण होईल. अष्टविनायकांपैकी एक आहे थेऊरचा गणपती. तर ठरलं तिकडे जाऊया, कारण मग वेळ होता आणि म्हणजे लवकर जाऊन पोहोचण्यापेक्षा आपण दर्शन करून जाऊया असं ठरलं. तर जातानाच मग आम्ही मस्त असं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. रविवारचा दिवस आहे, जास्त गर्दी नव्हती, पण आता कसं एक्झाम वगैरे सुरू आहे मुलांची ना, तर एवढी गर्दी नव्हती. अगदी छान असं दर्शन झालं आमचं. आणि जाताना हा निसर्ग आहे ना तो पण खूप छान वाटतो. इथे बघा थेऊरचं हे गणपतीच्या इथलं आहे. अचानक असा हा प्लॅन झाला होता, म्हटलं बाप्पांनी आपल्याला बोलवलं आहे आणि असंच वाटतं बघा. कधी म्हणजे लक्षात पण नव्हतं जायचं वगैरे, असा काही विचार नव्हता, पण ऑन द वे जाताना ठरलं हे सगळं. मग इथून हार फुलं वगैरे घेतली आणि छानपैकी बाप्पांचं दर्शन घेतलं. गावी जाताना नेहमीच या रस्त्यावरून जातो, पण काय होतं ना कधी वेळ असतो कधी नाही, कधी गडबड असते. आज निवांत वेळ होता त्यामुळे म्हटलं दर्शन घेऊनच जाऊया. असं तर म्हणजे आवर्जून आपल्याला जायचं कधी होतं आहे माहिती नाही, पण आता आलोच आहोत तर जाऊया. आणि ते नशिबातही असावं लागतं, देवाचं बोलावणं आलं तरच ते पॉसिबल होतं असं मला तरी वाटतं. दर्शन घेतलं आणि लगेचच आम्ही निघालो, कारण जास्त वेळ थांबण्या इतका तर वेळ नव्हता, त्यामुळे मग लगेच दर्शन करून निघालो. आणि गर्दी अजिबातच नसल्यामुळे पटकन दर्शन झालं आणि पुन्हा पुढचा प्रवास जो आहे आमचा तो सुरू झाला. आणि किती छान निसर्ग आहे बघा. हे शेती आणि नारळाची झाडं इतकं छान वाटत होतं, कारण असं निसर्गाचं सौंदर्य आपल्याला फक्त गावीच पाहायला भेटतं. सकाळी निघालो होतो 7:30ला, आता वाजले आहेत 10:30 आणि मध्ये थेऊरला पण गेलो, त्यामुळे मग बराच वेळ झाला आहे. तर म्हटलं जर आता अर्धा तासावरती आहे लग्नाचं हॉल, तर म्हटलं थोडंसं अजून टचअप करूया, केस वगैरे विस्कटलेत ते जरा नीट करूया, गजरे वगैरे लावून घेऊया. तर इथे शेतात थांबलं आणि किती सुंदर आहे बघा, सगळं हिरवळ, मस्त वाटते, थंडगार. कशाचं आहे, काय लावलंय?
आता आम्ही डायरेक्ट लग्नाचा जो हॉल आहे ना तिथे चाललो आहोत, त्यामुळे मग असं मध्ये कुठेतरी थांबून थोडंसं फ्रेश होऊन जावं लागतं. नेहमीच असं होतं, कारण बघा आपण एवढा प्रवास करून येतो तर ते म्हणजे आळसलेलं असतो, थोडंसं फ्रेश होऊन मग पुढे जायचं. आणि इथे कुठे जाणार तर हे शेतं वगैरे असतात आजूबाजूला, तिकडेच गाडी थांबवून मग आम्ही इथे रेडी होत होतो. तर हे जे गजरे वगैरे घेतले होते ना ते पण इथे आल्यानंतर लावले, कारण तिथून जर लावून आलं असतं तर येईपर्यंत या गजऱ्यांची काय हालत झाली असते काय माहिती. आणि गावी ना असेच हे गजरे मिळतात, एकदम मोगऱ्याचे असतात ना, दाट फुलं असतात, तसे नाही मिळत, अगदी विरळ विरळच असतात. तर मग आम्ही इथे गजरे वगैरे लावून घेतले आणि ऑलमोस्ट फायनली आम्ही आता रेडी झालो आहोत लग्नाला जाण्यासाठी. इतका सगळा वेळ कालपासूनचा प्रवास आहे ते फक्त एक लग्न अटेंड करण्यासाठी. आणि खरंच लांब असेल ना तर हा असा त्रास होतोच, आणि जवळचे लोक असतात गावी ते पटकन येतात, पण लांबून जायचं म्हटल्यावर असा वेळ होतो. तर मग इथे लग्नाच्या हॉलवरती आम्ही पोहोचलो आहोत आणि लवकरच गेलो होतो बघा, 11:30 वगैरे वाजले असतील. तर गेल्यानंतर डायरेक्ट जेवणच होतं. ते म्हटलं आधी जेवून घ्या, लग्न तर दुपारी आहे, तर मग डायरेक्ट जेवण वगैरे केलं. तोपर्यंत 2 वाजले आणि मग हॉलमध्ये बसून सगळ्यांशी गप्पा वगैरे मारल्या. सगळे ऑलमोस्ट पाहुणे मंडळी सगळे जमा झाले होते, कारण लग्नाची वेळ झाली होती. जसं लग्न लागलं तसं आम्ही लगेच निघालो, कारण आधीच सगळ्यांना भेटून घेतलं होतं, जेवण वगैरे पण झालं होतं. मग 2:30चं लग्न होतं ना, आम्ही ऑलमोस्ट 3:45ला वगैरे आम्ही निघालो, कारण आज रात्री मुक्कामी आम्ही मुंबईला पोहोचणार आहोत. आणि जाताना इथे बघा 5:30-6 वाजले होते, तेव्हा आम्ही थोडं चहा वगैरे घेण्यासाठी इथे थांबलो होतो. उसाचा रस पण होता, ज्याला चहा घ्यायचा आहे त्यांनी चहा घेतला, बाकीच्यांनी थंड उसाचा रस घेतला आणि पुन्हा प्रवास आमचा सुरू झाला मुंबईला येण्यासाठी. ताईला मध्ये पुण्यात ड्रॉप केला आणि मग मुंबईला आलो. रात्रीचे आम्हाला वाजले होते 11:30 मुंबईला पोहोचेपर्यंत. तर असा सगळा प्रवास झाला, एका दिवसात जाऊन म्हणजे आलो पटकन. तर चला, आजचा व्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. उद्या आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.